फकीरवाडा गौरवनगर येथे हजरत सय्यद जबरदस्त व जबराट दर्गाचा 314वा संदल उरूस महाप्रसादाचं वाटप माजी नगरसेवक हाजी फयाज शेख व समाजसेवक हाजी शमन खान व माजी नगरसेवक बाबा खान यांच्या हस्ते फुलांची चादर अर्पण करण्यात आली। हजारो भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग। नगर शहरातील फकीरवाडा गौरवनगर परिसरात स्थित प्रसिद्ध व ऐतिहासिक हजरत सय्यद जबरदस्त व जबराट रहमतुल्लाह या दर्गाचा 314वा संदल व उरूस सोहळा बुधवारी मोठ्या श्रद्धा, भक्तिभाव आणि उत्साहात पार पडला। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी परिसरात धार्मिक उत्साह, विद्युत रोषणाई व सजावट, कव्वाली आणि दारूद शरीफ पठण करण्यात आले। मान्यवरांच्या हस्ते फुलांची चादर अर्पण। या पवित्र प्रसंगी माजी नगरसेवक हाजी फयाज शेख व माजी नगरसेवक बाबा खान, हाजी शमन खान यांनी दर्ग्यावर फुलांची चादर अर्पण करून प्रार्थना केली। त्यांच्या मौलाना यांनी विशेष दुआ मागण्यात आली। यावेळी त्यांनी सांगितले की मान्यवरांच्या हस्ते महाप्रसाद वाटप करण्यात आले। भाविकांनी गर्दी केली होती। संदल आणि उरूस या कार्यक्रमाचे आयोजन जमीर मिस्त्री, शाकीर शेख यांच्या पुढाकारातून करण्यात आले। महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी परिसरातील हजारो हिंदू मुस्लिम भाविकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग घेतला। दरम्यान परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। स्त्री पुरुष, लहान मुले, तरुण आणि ज्येष्ठ नागरिक अशा सर्वांनी उरूस उत्सवाचा आनंद घेत दर्गा परिसरात आकर्षक रोषणाई व भक्तिमय वातावरण। संदल मिरवणुकीदरम्यान दर्गाच्या परिसरात आकर्षक फुलांची सजावट, दिव्याची रोषणाई आणि धार्मिक पताकांनी सजलेले वातावरण पाहून भाविक भारावून गेले। कव्वालीच्या सुरवटींनी आणि या सय्यद जबरदस्त इस्लाम जिंदाबादच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। दर्गा समितीचे आभार प्रदर्शन। कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी दर्गाचे पुजारी जमीर मिस्त्री व शाकीर शेख यांनी सर्व भाविक, समाजसेवक आणि आयोजकांचे आभार मानले। त्यांनी सांगितले की धर्म, समाज आणि बंधुभावाचा संदेश। या सोहळ्यामुळे फकीरवाडा गौरवनगर परिसरात धर्मनिरपेक्षतेचा आणि मानवतेचा संदेश पसरला। हजरत सय्यद जबरदस्त व जबराट रहमतुल्लाह यांच्या आशीर्वादाने समाजात शांतता, एकता आणि प्रेम वाढावे अशी भावना सर्वांनी व्यक्त केली। साल के मुताबिक इस साल भी यहाँ पर संदल उरूस का प्रोग्राम किया गया है और यहाँ पर लंगर रखा गया है। इसमें हर साल हिंदू मुस्लिम भाई मिलकर हिस्सा लेते हैं और यहाँ पर उरूस मनाते हैं।